हॅलो एव्हरीवन, आज आपण SY BCom कॉर्पोरेट अकाउंटिंग सेमिस्टर 4 या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 4 अकाउंटिंग रेशो ॲनालिसिस इलिस्ट्रेशन नंबर 25 पेज नंबर 4.75 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. द फॉलोइंग डेटा रिप्रेझेंट द रेशिओ परपेंडिंग टू पॉप आयकॉन लिमिटेड पुणे फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2025. आपल्याला इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ॲन्युअल सेल्स दिलेले आहेत 40 लाख. सेल्स टू नेटवर्थ म्हणजे शेअर होल्डर फंड. तर शेअर होल्डर फंड दिलेला आहे. सेल्स टू नेटवर्थ 4 टाइम्स. करंट लायबिलिटी टू नेटवर्थ 50%. टोटल डेप्ट टू नेटवर्थ. टोटल डेप्ट म्हणजे एकूण बाहेरचं देणं म्हणजे एक्सटर्नल लायबिलिटी, म्हणजे ती करंट लायबिलिटी पण असेल आणि लॉंग टर्म लायबिलिटी आणि शॉर्ट टर्म लायबिलिटी दोन्ही मिळून त्याला आपण टोटल डेप्ट म्हणतो. डेप्ट म्हणजे लोन. टोटल देणं किती आहे? नेटवर्थ म्हणजे शेअर होल्डर फंड. तर 80% दिलेला आहे. करंट रेशिओ 2.2 दिलेला आहे. सेल्स टू इन्व्हेंटरी मीन्स स्टॉक आहे 8 टाइम्स. ॲव्हरेज कलेक्शन पिरियड 40 डेज. फिक्स ॲसेट टू नेट वर्थ 70%. आपल्याला ह्या इन्फॉर्मेशनच्या आधारे सांगितलेलं आहे. फ्रॉम द अबव इन्फॉर्मेशन प्रिपेअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2025 विथ ॲज मेनी डिटेल्स पॉसिबल. ॲझ्युम दॅट ऑल सेल्स आर ऑन क्रेडिट. सगळ्या सेल्स क्रेडिट सेल्स आहेत असं ॲझ्युम करा आणि तुम्ही एक बॅलन्स शीट प्रिपेअर करा असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर आपण अगोदर कोणकोणते रेशो निघत आहेत आणि काय काय इन्फॉर्मेशन मिळते ती बघू आणि मग बॅलन्स शीट तयार करू. तर किंवा आपण अगोदर पण बॅलन्स शीट तयार करून ठेवू शकतो. आपण इथे एक छोटीशी बॅलन्स शीट प्रिपेअर करून घेऊया आणि मग ट्युशनला वर्किंग नोट करायला सुरुवात करू किंवा रेशो आपण फाइंड करायला सुरुवात करू. तर आपण पहिलं इथं लिहूया बॅलन्स शीट as on in the books of पॉप आयकॉन लिमिटेड पुणे. त्यांची बॅलन्स शीट बनवणार आहोत आपण. बॅलन्स शीट ॲज ऑन. त्यांनी आपल्याला बॅलन्स शीट बनवायला सांगितली 31 मार्च 2025. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2025. आपण लगेच बनवून घेऊया 1 मिनिटाच्या आत. हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. असे क्वेश्चन्स बऱ्याच वेळा तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये येतात आणि काय होतं की बॅलन्स शीट तुम्हाला पूर्ण कंप्लीट करायची असते आणि फिलअप्समध्ये बॅलन्स शीट देतात. तर तुम्ही काय करायचं आहे, असे क्वेश्चन चांगले करून घ्या की जेणेकरून तुम्हाला पुढं क्वेश्चन सॉल्व करता येतील. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुमच्यासाठी. आपली बॅलन्स शीट दाखवून झालेली आहे. ॲसेट्स रुपीज लायबिलिटीज. आपण एवढी बॅलन्स शीट प्रिपेअर करून घेतलेली आहे. आता इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला सेल्स दिलेले आहेत आणि सांगितले नेटवर्थ म्हणजे शेअर होल्डर फंड. म्हणजे ह्याच्यामध्ये काय काय येतं? इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स, जर्नल रिझर्व्ह, प्रॉफिट अँड लॉस सगळ्याला मिळून आपण नेटवर्थ म्हणतो. तर सेल्स आपल्याला ऑलरेडी दिलेले आहेत आणि मग आपण ह्या इन्फॉर्मेशनच्या आधारे नेटवर्थ शोधू शकतो. म्हणून आपण इथं लिहिणार आहोत सेल्स टू नेटवर्थ. पहिली इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेशन आहे सेल्स टू नेटवर्थ. नेटवर्थ रेशो दिलेला आहे 4 टाइम्स. आपण हा रेशो पहिला फाइंड करू. इथं म्हणू सेल्स. पहिलं सेल्स लिहिलं आणि 2 असेल तर पहिलं सेल्स येतं डिवाइड बाय नेटवर्थ. तर सेल्स रेशो दिलेला आहे 4 टाइम्स. इथं आपण 4 लिहूया. आता आपल्याला जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्या आधारे इथं व्हॅल्यूज पुट करू. सेल्स आपल्याला दिलेले आहेत 40 लाख 40 लाख डिवाइड बाय नेटवर्थ. आता काय करायचं आहे, नेटवर्थ इकडं जाईल इक्वल टू साईनच्या लेफ्ट हँड साईडला आणि 4 राईट हँड साईडला येईल. फक्त आपण प्लेस त्याची चेंज करू कारण मध्ये काय आहे इक्वल टूचं साईन आहे. म्हणून आपण लिहिणार आहोत इथं नेटवर्थ
इज इक्वल टू 40 लाख डिवाइड बाय हा इथं 4 आहे, हा इथं नेटवर्कच्या जागेवर येईल 4. आता ह्याला जर तुम्ही डिवाइड केलं तर 4 1 जा 4, इथं 10 लाख येईल. तुम्ही कॅल्सीवर पण करू शकता, फक्त 0 व्यवस्थित घ्या, नाहीतर मग तुम्ही चुकू शकाल. 40वर 5 झिरो आहेत, 1 2 3 4 5, 40 लाख डिवाइड बाय 4, 10 लाख येत आहे. तर नेटवर्थ आलं तुमचं देअरफॉर नेटवर्थ इज इक्वल टू 10 लाख, 10 लाख. आता तुम्ही नेटवर्थ तुम्हाला मिळालं, तुम्ही बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला लिहू शकता इथं नेटवर्थ आहे 10 लाख. 10 लाख नेटवर्थ मिळाले. नेटवर्थ म्हणजे शेअर होल्डर फंड. शेअर होल्डर फंड म्हणजे काय आहे, तर इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स, जनरल रिझर्व्ह अँड प्रॉफिट अँड लॉस, त्याला आपण नेटवर्थ म्हणतो. त्याच्यानंतर लिहिले करंट लायबिलिटीज टू नेटवर्थ. तुम्हाला करंट लायबिलिटीज मिळून जाईल. तर नेटवर्थ आपल्याला मिळालेला आहे, पुढं सांगितलेलं आहे करंट लायबिलिटीजचा दिलेला आहे 50%. करंट लायबिलिटी नेटवर्कच्या 50% आहे. तर आपण लगेच करून घेऊया त्याचं पण वर्किंग इथं. त्याला 2 नंबर टाकूया, आहे तसंच लिहूया करंट लायबिलिटीज टू नेटवर्थ. नेटवर्थ आपल्याला इथं करंट लायबिलिटी दिलेली नाही, पण नेटवर्थ आपण शोधलेला आहे. तर तुम्हाला कळावं म्हणून मी ह्याला थोडासा असं बॉक्स घालून ठेवते रेड पेननी. तुम्ही रेड पेनचा यूज करू नका. हे आपल्याला एक आन्सर मिळालेला आहे म्हणून मी त्याला बॉक्स घातला. आता आपण इथं करंट लायबिलिटीज लिहिलेला आहे, म्हणून आपण इथं फॉर्म्युला टाकणार आहोत करंट लायबिलिटीज डिवाइड बाय नेटवर्थ. करंट लायबिलिटीचा रेशो दिलेला आहे बघा इथं. करंट लायबिलिटीज टू नेटवर्थ 50%. 50% म्हणजे इथं नीट बघा 50% आहे. तर आपण इथं काय करणार आहोत, 50 म्हणजे 50% म्हणजे 50/100. पर्सेंटचं साईन म्हणजे डिवाइड बाय 100 असतं. करंट लायबिलिटी डिवाइड बाय नेटवर्थ. नेटवर्थ मिळालेला आहे 10 लाख. 10 लाख आहे, चुकून एखादा झिरो कमी जास्त होऊ शकतो, तर काळजीपूर्वक करा. 10 लाख आहे. आता बघा हे 10 लाख इथं डिवाइड आहे, ह्या इक्वल टू साईनच्या ह्या साईडला गेलं म्हणजे लेफ्ट हँडला गेलं तर ते काय होणार आहे, मल्टिप्लाय होणार आहे. म्हणून आपण इथं करणार आहोत 50/100 इंटू 10 लाख इज इक्वल टू करंट लायबिलिटीज. आता इथं बघा ह्या झिरोला हा झिरो कट होईल, ह्या झिरोला हा झिरो कट होईल बघा असं. 5 1 जा 5. किती झिरो राहिले बघा, 1 2 3 4. 1 2 3 4 5 राहिले. 5 बघा 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. तर 5 लाख आली तुमची करंट लायबिलिटी. ह्याला पण आपण रेड पेनने एक बॉक्स घालू, आपल्याला करंट लायबिलिटी मिळाली. त्या करंट लायबिलिटीमध्ये कोण कोण असतं, बिल्स पेएबल, सन्ड्री क्रेडिटर्स असं असतं. तर आपण त्याला किंवा बँक ओव्हरड्राफ्ट ह्याला सगळ्याला आपण करंट लायबिलिटी म्हणतो. तर करंट लायबिलिटी मिळाली. आपण इथं लिहिणार आहोत करंट लायबिलिटीज 5 लाख. 5 लाख आपल्याला करंट लायबिलिटी मिळाली. आता पुढची इन्फॉर्मेशन बघा, तुमच्या इथं बुक आहे, बुक समोरच ठेवूया आपण. इथं पुढं दिलेलं आहे टोटल डेप्ट
टोटल डेप्ट टू नेटवर्थ. 3 नंबरला येईल टोटल डेप्ट टू नेटवर्थ. टोटल डेप्टचा अर्थ आहे टोटल तुमचं बाहेरचं देणं, म्हणजे शॉर्ट टर्म लायबिलिटी अँड लॉंग टर्म लायबिलिटी बाहेरचं आहे, म्हणजे डिबेंचर्स असतील, परत ही आपली करंट लायबिलिटी, सगळं मिळून बाहेरचं देणं, जे पण बाहेरचं देणं आहे त्याला आपण काय म्हणतो टोटल डेप्ट. लॉंग टर्म डेप्ट नाही, टोटल डेप्ट म्हणजे बाहेर टोटल देणं किती आहे, म्हणजे करंट लायबिलिटी आणि लॉंग टर्म लायबिलिटी, शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म मिळून टोटल डेप्ट येणार आहे टू नेटवर्थ. तर फॉर्म्युल्यामध्ये क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे 80%. तर आपण इज इक्वल टू टोटल डेप्ट टू नेटवर्थ सांगितलेलं आहे 80%. 80% म्हणजे 80/100 इज इक्वल टू टोटल डेप्ट माहीत नाही आहेत, शोधायचे आहेत. टोटल डेप्ट म्हणजे लॉंग टर्म अँड शॉर्ट टर्म दोन्ही मिळून देणं आहे, शॉर्ट टर्म लायबिलिटी अँड लॉंग टर्म लायबिलिटी. सॉरी, नेटवरची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे, नेटवरची व्हॅल्यू आहे 10 लाख, इथं टाकूया 10 लाख. आता हे इथं डिवाइड आहे, इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होईल. 80 डिवाइड बाय 100 इक्वल टू साईनच्या लेफ्ट हँड साईडला आलं, म्हणून इकडे डिवाइड होतं, ह्या साईडला आल्यानंतर ते मल्टिप्लाय झालं. 10 लाख इज इक्वल टू टोटल डेप्ट. आता बघा ह्या झिरोला हा झिरो गेला, ह्या झिरोला हा झिरो गेला, 8 1 8, झिरो किती राहिले बघा 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 8 लाख आले टोटल डेप्ट. आता आपल्याला टोटल डेप्ट एवढे माहीत आहे. टोटल डेप्ट कसे असतात तर इथं आपण लिहूया टोटल डेप्ट, ह्याला आपण बॉक्स घालूया. टोटल डेप्टला टोटल डेप्ट इज इक्वल टू लॉंग टर्म लायबिलिटी किंवा लॉंग टर्म डेप्ट प्लस करंट लायबिलिटी. आता टोटल डेप्ट मिळाले आपल्याला 8 लाख, लॉंग टर्म लायबिलिटी माहीत नाही, करंट लायबिलिटी आपल्याला मिळालेली आहे बघा, करंट लायबिलिटी आहे 5 लाख. आता बघा इकडं प्लस आहे, इक्वल टूचे नंबर आपल्याला एका साईडला घ्यायचे आहेत, म्हणजे लॉंग टर्म डेप्ट मिळतील. तर मग काय करायचं आहे आपल्याला, हे 50 इकडं प्लस आहे 5 लाख, ते इकडे गेल्यानंतर मायनस होईल, म्हणजे 8 लाख मायनस 5 लाख इज इक्वल टू लॉंग टर्म डेप्ट. म्हणजे आले 3 लाख. किती आले बघा 3 लाख. 8 लाखातून 5 लाख गेले, 3 लाख राहिले, त्याला म्हणायचं आहे लॉंग टर्म डेप्ट. म्हणजेच त्याला तुम्ही डिबेंचर्स पण म्हणू शकता, पण त्यांनी इथं डेप्ट लिहिलं आहे म्हणून आपण टोटल डेप्ट लिहिलं आहे म्हणून मी त्याला लॉंग टर्म डेप्ट म्हणलं. ही एक व्हॅल्यू आपल्याला मिळाली, ही येणार आहे लायबिलिटी साईडला. याला आपण इथं म्हणून 4 नंबरचं वर्किंग. इथं आपण म्हणणार आहोत लॉंग टर्म डेप्ट 3 लाख. व्हॅल्यू मिळतील तसं आपण बॅलन्स शीटला फिल करणार आहोत. पुढे बघा काय दिलेलं आहे, करंट रेशो. करंट रेशो is equal to current assets divided by current liabilities. करंट रेशो तुम्हाला दिलेला आहे 2.2.
2.2 करंट ॲसेट माहिती नाही, शोधायचे आहे आपल्याला करंट ॲसेट. डिवाइड बाय करंट लायबिलिटीज. करंट लायबिलिटी इज 5 लाख. इथं डिवाइड आहे, इक्वल टू साईनच्या लेफ्ट हँड साईडला गेल्यानंतर ते मल्टिप्लाय होणार आहे, म्हणून 2.2 इंटू 5 लाख इज इक्वल टू करंट ॲसेट. आपण कॅल्क्युलेट करू. 2.2 इंटू 5 लाख 11 लाख. 11 लाख करंट ॲसेट आहे. मग आपण इथं लिहिणार आहोत, पहिलं फिक्स ॲसेट असते, नंतर करंट ॲसेट असते, म्हणून आपण इथं लिहिणार आहोत करंट ॲसेट, कारण पहिली फिक्स ॲसेट असते. करंट ॲसेट्स. आता आपल्याला माहिती नाही किती आहे, तर 11 लाख आता आपल्याला मिळालेलं आहे, पण कोणकोणती नाव आहेत ते आपल्याला माहीत नाही, म्हणून हे आउटरलाच लिहिणार आहोत. 11 लाख करंट ॲसेट आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढे शोधायचं आहे सॅलरी टू सेल्स टू इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक रेशो आहे, स्टॉक आहे. इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक. तर नेक्स्ट आपलं वर्किंग नोट नंबर 6. सेल्स टू इन्व्हेंटरी. सेल्स टू इन्व्हेंटरी रेशो हा कसा काढायचा, तर इन्व्हेंटरी म्हणजे इथं सेल्स किंवा आपण ह्या इथं आहे ना कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड घेतो, बट जर क्वेश्चनमध्ये कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड दिले नसतील तर मग तुम्ही सेल्स घेता. हे वाक्य लक्षात ठेवा. जर तुम्हाला क्वेश्चनमध्ये कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड दिलं नसेल तर मात्र तुम्ही काय करायचं आहे, तर सेल्स घ्यायचं आहे. हे लक्षात ठेवा, कारण बऱ्याच वेळा मुले इथं कन्फ्यूज होतात. डिवाइड बाय ॲव्हरेज इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक. तर आपल्याला इथं रेशो दिलेला आहे, सेल्स इन्व्हेंटरी रेशो 8 टाइम्स लिहिलेला आहे. मग आपण इथं म्हणणार आहोत 8 टाइम्स. आता बघा इथं व्हॅल्यू आपण पुट करू. 8 इज इक्वल टू सेल्स दिलेले आहे 40 लाख 40 लाख डिवाइड बाय ॲव्हरेज इन्व्हेंटरी. आता हे ॲव्हरेज इन्व्हेंटरी इकडं जाईल, 8 इकडं येईल. तर इथं लिहूया ॲव्हरेज इन्व्हेंटरी इज इक्वल टू 40 लाख डिवाइड बाय 8. तुम्ही करू शकता किती येतं आहे बघा, 40 लाख डिवाइड बाय 8 5 लाख. ॲव्हरेज इन्व्हेंटरी 5 लाख. ॲव्हरेज इन्व्हेंटरी नुसतं इन्व्हेंटरी म्हणलं तरी चालेल. ॲव्हरेज इन्व्हेंटरी म्हणजे ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवाइड बाय 2 असं करतो. बट आपल्याला बॅलन्स शीट प्रिपेअर करायची आहे, म्हणजे स्टॉकच येणार आहे. तर आपल्याला ॲव्हरेज इन्व्हेंटरी म्हणजेच इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक मिळालेला आहे. ही करंट ॲसेट आहे, म्हणून आपण काय करणार आहोत, इथं करंट ॲसेटचे इथं लिहिणार आहोत फर्स्ट इन्व्हेंटरी 5 लाख. आतमध्ये काय लिहितोय, कारण करंट ॲसेटची टोटल आपल्याला करायची आहे म्हणून. त्याच्यानंतर सांगितलं आहे ॲव्हरेज कलेक्शन पिरियड. आता इथं मग तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. ॲव्हरेज कलेक्शन पिरियड दिलेला आहे त्यांनी 40 डेज. इज इक्वल टू 40 डेज. किती दिवसाचा दिला आहे, 40 दिवसाचा उधारीचा कालावधी त्यांनी आपल्याला दिलेला आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, सेल्स पण दिलेले आहेत. सेल्स आहेत 40 लाख. इथं क्वेश्चनमध्ये आहेत बघा 40 लाखाचे सेल्स आहेत. आता त्यांनी इथं सांगितलं आहे की जे सेल्स आहेत तुम्ही ॲझ्युम करा ते क्रेडिट सेल्स आहेत, कारण आपल्याला डेटर्स शोधायचे आहेत. डेटर्ससाठी उधारीचा पिरियड दिलेला असतो. डेटर्स म्हणजे आपण गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट
आपण उधारीवर माल विकलेला आहे आणि त्याचा उधारीचा पिरियड आहे 40 दिवस आणि आपण उधारीवर माल कोणाला विकतो, डेटर्सला. म्हणजे आपला ह्या इन्फॉर्मेशनवरून डेटर्स फाइंड आउट होणार आहेत. तर इथं आहे 40 लाख सेल्स. तर आपल्याला काय करायचं आहे की जो कलेक्शन पिरियड आहे त्याला टर्नओव्हर रेशो काढूया आपण. डेटर्स टर्नओव्हर काढूया. इज इक्वल टू 360 डेज, कारण एका वर्षात 360 दिवस असतात म्हणून 360 डेज डिवाइड बाय, नेहमी 360 कधी कधी 365 पण घेतात किंवा असं सांगतात ते किती घ्यायचं आहे, पण 40 डेज लिहिलेत म्हणून आपण इथं लिहू 40 डेज. तर ह्याला डिवाइड करूया, किती येतं आहे बघून. 360 डिवाइड बाय 40, 9 टाइम्स. टर्नओव्हर रेशो आला 9 टाइम्स. आता आपण इथं लिहिणार आहोत डेटर्स टर्नओव्हर रेशो. डेटर्स टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू, टर्नओव्हर रेशो मिळाला 9 टाइम्स. आपण इथं लिहिणार आहोत क्रेडिट सेल्स डिवाइड बाय ॲव्हरेज डेटर्स. ॲव्हरेज डेटर्स म्हणजे बिल्स रिसिवेबल अँड डेटर्स या दोघांचं प्लस करायचं आहे, त्याला आपण ॲव्हरेज डेटर्स म्हणतो. आता आपण व्हॅल्यू पुट करू. क्रेडिट सेल्स म्हणजेच त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही काय करा, ह्या सेल्सलाच क्रेडिट सेल्स ॲझ्युम करा, म्हणून आपण ॲझ्युम करणार आहोत. असं समजणार आहोत की सेल्स म्हणजेच हे क्रेडिट सेल्स आहे 40 लाख डिवाइड बाय ॲव्हरेज डेटर्स. नाईन इज इक्वल टू, आता बघा हे 9 इकडे येईल, थांबा इथं असं लिहूया, ॲव्हरेज डेटर्स इज इक्वल टू 40 लाख डिवाइड बाय 9. हा 9 इकडे जाईल, ॲव्हरेज डेटर्स इकडे गेले, डिवाइड बाय 9. आपण कॅल्सीवर करू. 40 लाख डिवाइड बाय 9, 40. बघा इथपर्यंत आन्सर आहे 4,44,444, म्हणजे 4,44,444 हे आले आपले ॲव्हरेज डेटर्स. नुसतं आपण त्याला डेटर्स म्हणू. डेटर्स इज इक्वल टू हे. तर आपल्याला डेटर्स मिळाले, तुम्ही रुपीज इथं टाकू शकता. 4 लाख, इथं बघा इथं डॉट आहे तर व्यवस्थित बघा, 4,44,444, कारण पुढं इथं 4 आहे, नाहीतर आपण 5 असतं तर कन्वर्ट केला असता. तर हे झाले आपले डेटर्स. डेटर्स आपण कुठं लिहिणार आहोत, करंट ॲसेट आहे, मग डेटर्स 4,44,444 हे आलं आपलं डेटर्स. डेटर्स आले. आता ह्याची टोटल 11 लाख यायला पाहिजे, बट 11 लाख येत नाही अजून. पुढं बघू इन्फॉर्मेशनमध्ये काय दिलेलं आहे. ॲव्हरेज झालं, नंतर फिक्स ॲसेट टू नेटवर्थ. तर आता आपल्याला इथं बघायचं आहे फिक्स ॲसेट आली, म्हणजे इथं इथपर्यंत जी इन्फॉर्मेशन दिलेली होती ह्याच्यामध्ये कुठंही करंट ॲसेटबद्दल इन्फॉर्मेशन नाही. मग काय करायचं आहे बघा, इथं थोडंसं काळजीपूर्वक बघा. इथं काय करणार आहोत आपण, करंट ॲसेट, करंट ॲसेट्स इज इक्वल टू इन्व्हेंटरी प्लस डेटर्स. डिफरन्सला नाव आपण कॅश देणार आहोत, म्हणून म्हणणार आहे कॅश. करंट ॲसेट आहे 11 लाख, बघा इथं आपण काढली 11 लाख तुमची करंट ॲसेट आहेत, म्हणून आपण लिहिणार आहोत 11 लाख. डेटर्स इन्व्हेंटरी आहे 5 लाख अँड डेटर्स आहेत 4,44,444 प्लस कॅश. कॅश माहिती नाही आहे, तर ह्या दोघांचं टोटल करू. 11 लाख इज इक्वल टू 5 आणि 4 9, 9,44,444 प्लस कॅश. आता हे इकडं प्लस आहे, इकडे गेलं की मायनस होईल, मग इथं लिहिणार आहोत आपण 11 लाख मायनस 9,44,444 इज इक्वल टू कॅश. कॅश ह्या बाजूला राहिलं, हे इक्वल टू साईडच्या ह्या बाजूला आलं. तर आपल्याला काय करायचं आहे,
इथं 11 लाखमधून मायनस 4,44,444, 6 लाख, थांबा काहीतरी चुकलं, 11 लाख 1 2 3 4 5 मायनस 9,44,444. कॅशची व्हॅल्यू आली 1,55,556 इज इक्वल टू कॅश. ही आपल्याला कॅशची व्हॅल्यू मिळाली. देअरफॉर तुम्ही इथं म्हणू शकता कॅश इज इक्वल टू 1,55,556. ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. याला आपण बॉक्स घालणार आहोत. कॅश इज अ करंट ॲसेट. कॅश काय आहे? करंट ॲसेट आहे. म्हणून आपण इथं लिहिणार आहोत कॅश 1,55,556. 1 लाख. ह्यांची जर तुम्ही टोटल केली तर बरोबर 11 लाख येणार आहे. करून पण बघू शकता. बट मला माहिती आहे त्याचे आन्सर बरोबर आहे 11 लाख. म्हणजे 5 लाख 5 लाख प्लस 4,44,444 प्लस 1,55,556 ह्यांची टोटल केली तर 11 लाख तुमची करंट ॲसेट येणार आहे. आता आपल्याला फिक्स ॲसेट शोधायचे आहे आणि क्वेश्चनमध्ये त्यांनी इथं सांगितलं आहे फिक्स ॲसेट टू नेटवर्थ 70%. नेक्स्ट वर्किंग नोट आहे ही 8 नंबरची होती. आता आपण इथं 9 नंबर करणार आहोत. फिक्स ॲसेट टू नेटवर्थ. किती पर्सेंट सांगितले? 70%. मग 70% फिक्स ॲसेट डिवाइड बाय नेटवर्थ. 70% म्हणजे 70/100 इज इक्वल टू फिक्स ॲसेट शोधायचे आहे. माहीत नाही आहे आपल्याला. नेटवर्थ माहिती आहे 10 लाख आहे. कुठं आहे नेटवर्थ? आपण इथं शोधले बघा 10 लाख. 10 लाख रुपीज नेटवर्थ आहे. तर आता हे इकडं डिवाइड आहे. ह्या साईडला गेलं की मल्टिप्लाय होईल. म्हणून 70/100 ॲज इट इज राहील. हे इकडं आल्यानंतर मल्टिप्लाय होईल 10 लाख इज इक्वल टू फिक्स ॲसेट. आता आपण कॅल्सीवर करून बघू किंवा इथं पण तुम्ही झिरो कट करू शकता. ह्या झिरोला हा झिरो गेला, ह्या झिरोला हा झिरो गेला. 7 1 जा 7. किती झिरो राहिले बघा? 1 2 3 4 5. 7 लाख ही तुमची फिक्स्ड ॲसेट आहे. ह्याला आपण बॉक्स घालू. फिक्स ॲसेट. ॲसेट साईडला आपण लिहिणार आहोत फिक्स ॲसेट. $7 लाख. 7 लाख. 7 लाख आहे. आता आपण बॅलन्स शीटची टोटल करूया. 11 7 18 लाख. ह्या साईडला बघू किती येते. 10 8 5 15 16 17 18 18 लाख. आपली बॅलन्स शीट इथं कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला हा क्वेश्चन IMP आहे. ह्या क्वेश्चनला चांगलं करा. आणि हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.